आता आपण खंडित श्रेणीमध्ये दशमक काढणार आहोत. आता हे दशमक काढत असताना जे उदाहरण आहे ते उदाहरण लिहून घेऊया अगोदर. खालील सामग्रीवरून दुसरे दशमक ज्याला आपण D2 व चौथे दशमक ज्याला आपण D4 असं संबोधतो काढा. गुण दिलेले आहेत. विद्यार्थी संख्या ती 10 गुण असणारे विद्यार्थी 5 आहेत. 20 गुण असणारे विद्यार्थी 6 आहेत. 30 गुण असणारे विद्यार्थी 4 आहेत. 40 गुण असणारे विद्यार्थी 5 आहेत. 50 गुण असणारे विद्यार्थी 10 आहेत. 60 गुण असणारे विद्यार्थी 9 आहेत. आता ही आकडेवारी आपल्याला उदाहरणाच्या स्वरूपामध्ये प्राप्त झालेली आहे, जी सामग्री प्राप्त झालेली आहे. आता प्रथम काय करायचं आहे आपल्याला, ही आकडेवारी चढत्या क्रमाने मांडून घ्यायची आहे. मग ही चढत्या क्रमाने मांडत असताना प्रथम आपल्याला खंडित श्रेणीमध्ये जी आकडेवारी आली असेल ती आकडेवारी उभ्या रकान्यामध्ये मांडून घ्यायची आहे, कारण याच्यामध्ये आपल्याला संचित वारंवारता काढायची असते. विद्यार्थी संख्या आता इथे चढत्या क्रमाने आकडेवारी मांडत असताना केवळ वरच्या रकान्यातली जी आकडेवारी आहे ती चढत्या क्रमाने मांडून घ्यायची आहे. तर ऑलरेडी आपल्याला इथे ही सर्व आकडेवारी जी पहिल्या रकान्यातली आहे ती चढत्या क्रमानेच आहे, म्हणून जशाच तसं या ठिकाणी मांडून घ्यायचं. 10, 20, 30, 40, 50 आणि 60. ठीक आहे. आता इथे प्रत्येक आकडेवारी आपण पहिल्या रकान्यातली क्रमाने चढत्या क्रमाने मांडून घेतली. त्या रकान्यातल्या आकडेवारीसमोर गुणासमोर विद्यार्थ्यांची संख्या लिहून घेऊया. 5, 6, 4, 5, 10, 9. इथे चढता क्रम या दुसऱ्या रकान्यामध्ये चढता क्रम विचारात घ्यायचा नाही आहे, फक्त पहिल्या रकान्यामध्ये चढता क्रम विचारात घ्यायचा आहे, ज्याला आपण इथे F म्हणू, फ्रिक्वेन्सी, ज्याला वारंवारता म्हणतो आपण, याला वारंवारता म्हणतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तिसरा रकाना तयार करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो संचित वारंवारता. संचित वारंवारता, ज्याला आपण CF असं नाव देतो, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता प्रत्येक गटाची आपल्याला इथे वारंवारता काढायची आहे. ही वारंवारता काढत असताना पहिली वारंवारता जशास तशी लिहून घ्यायची. पहिल्या वारंवारतेमध्ये दुसरी वारंवारता मिळवायची. 5 आणि 6 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 10 30, 30 आणि 9 39. आता यांची बेरीज पण करा, एवढीच येते. 6 आणि 5 11, 4 15, 15 आणि 5 20 आणि 10 30 आणि 9 39.
ही काय आहे, नंबर ऑफ टोटल, म्हणजे आपल्याला n बरोबर किती, 39 ही संख्या मिळाली, आपल्याला n मिळाला. आता सूत्र काय आहे, वैयक्तिक श्रेणी आणि खंडित श्रेणी याच्यामध्ये सूत्र हा सेम असतो. dj बरोबर j कंसात n अधिक 1 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. हा सूत्र आहे. या सूत्राद्वारे आपल्याला खंडित श्रेणीमध्ये दशमक काढावायचा आहे. आता आपल्याला पहिल्यांदा कितवं दशमक विचारलेलं आहे, दुसरं. तर इथे वरती D2 असं लिहा आणि इथे डायरेक्ट सूत्राने सुरुवात करायची. dj बरोबर j कंसात n अधिक 1 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. आता कितवं काढायचं दशमक, जे बरोबर काय येईल, 2. जे म्हणजेच 1 ते 9 पर्यंत सर्व दशमक. जो दशमक काढावायचा आहे तो दशमक म्हणजे जे. आपल्याला कोणता दशमक काढावायचा आहे, दुसरा, म्हणून जे बरोबर 2. इथं सुद्धा जे बरोबर 2 कंसात n ची संख्या किती आहे, 39. 39 अधिक 1 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. D2 बरोबर 2 कंसात 39 आणि 1 40 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. D2 बरोबर 2 कंसात 10 ने 40ला भाग जातो, 10 1 10, 10 चौक 40, 4चा भाग बसला, इथे किती आलं, 4 च्या पदाचे मूल्य. D2 बरोबर 2 आणि या 4 मध्ये काय नसतं म्हणजे गुणाकार, गुणिले 4 च्या पदाचे मूल्य. D2 बरोबर 4 दोन्ही 8, 8व्या पदाचे मूल्य. आता इथे आलेलं पदमूल्य जे आहे, इथे संचित वारंवारता इथे दशमक काढत असताना खंडित श्रेणीमध्ये हे आलेलं मूल्य जे आहे हे संचित वारंवारतेच्या कोणत्या संख्येमध्ये समाविष्ट होतो ते पाहून घ्यायचं अगोदर. आता 8 ही संख्या जी आहे आलेली, ही या संचित वारंवारतेमध्ये कोणत्या संख्येमध्ये मोडती आहे, 11 मध्ये मोडती आहे, बरोबर. 1 ते 5 पर्यंतच्या संख्या या 5 मध्ये समाविष्ट होतात. 6 पासून 11 पर्यंत संख्या 11 मध्ये मोडतात. म्हणजे आपली आलेलं जे पदमूल्य आहे 8, हे 8 कशामध्ये समाविष्ट होतं, 11 मध्ये, ज्याचे गुण किती आहेत, 20, बरोबर. म्हणून आपलं खंडित श्रेणीमध्ये दुसरं दशमक कोणतं असेल, 20. म्हणून इथं काय लिहायचं, वरील आलेले 8 हे पदमूल्य संचित वारंवारतेच्या 11 या गटात येतो, ज्याचे गुण 20 आहे. म्हणून D2 बरोबर 20 गुण हा आपला दुसरा दशमक आला. अशा पद्धतीनं या ठिकाणी दुसरं दशमक आपल्याला प्राप्त झाला. आता इथे आपण याच पेज न बदलताच 8वं दशमक काढूया. इथे D8 असं वरती लिहा, खाली सूत्र लिहा, dj बरोबर j कंसात n अधिक 1 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. कोणतं दशमक काढावयाचं आहे, 8. म्हणून इथे D8 बरोबर
8 कंसात n बरोबर किती आहे 39. 39 अधिक 1 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. D8 बरोबर 39 आणि 1 40. 8 कंसात 40 भागिले 10 च्या पदाचे मूल्य. D8 बरोबर 10 एक 10 10 चौक 40. 8 कंसात 4 च्या पदाचे मूल्य. D8 बरोबर 8 गुणिले 4 च्या पदाचे मूल्य. D8 बरोबर 8 चौक 32 च्या पदाचे मूल्य. आता आलेली ही 32 ही संख्या संचित वारंवारतेच्या कोणत्या गटात मोडते 39 मध्ये येते. 31 पासून 39 पर्यंत सर्व संख्या 39 मध्ये येतात. म्हणून ज्याचं गुण किती आहे 60. म्हणून 60 हे आपलं 8वं दशमक असेल. म्हणून इथे वर लिहून घ्यायचं वरील आलेले पदमूल्य 32 हे पदमूल्य संचित वारंवारतेच्या 39 या गटात येतो. ज्याचे गुण 60 आहे. ज्याचे गुण 60 आहे. म्हणून D8 बरोबर 60 गुण. म्हणून आपला हा D8 60 येईल. कळलं. अशा पद्धतीनं संचित वारंवारता दशमक जे आहे तर अशा पद्धतीनं काढायचं. आता अखंडित श्रेणीमध्ये दशमक कसं काढतात ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया.